नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खास रेसिपी, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आवडीचा खास गोड पदार्थ उकडीचे मोदक। गूळ आणि नारळ, साजूक तूप आणि आपल्या प्रेमाने बनवलेले हे मोदक केवळ प्रसादच नाही तर आपल्या परंपरेचं, महाराष्ट्राच्या परंपरेचं एक प्रतीक आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी घेतलेला आहे 1 कप नारळ किसून घेतलेला आहे आणि मग तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि मग त्यासाठी गूळ घेतलेला आहे मी पाव वाटी, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त, आणि वेलची पूड घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। वेलची पूड घेतलेले अर्धा चम्मच, ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता, नाही तर नाही घेतलं तरी चालेल। आणि तूप घेतलेलं आहे 2-3 टेबलस्पून। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 कप माझा पीठ होता, तर मी यासाठी 2 कप पाणी घेतलेलं आहे, 2 वाटी पाणी आणि 1.5 वाटी माझं पीठ होता, तर त्याप्रमाणे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक चमचा तूप टाकलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण उकळ आल्यानंतर आपल्याला हे पीठ टाकायचं आहे 1.5 वाटी। आता हे 1.5 वाटी पीठ टाकून झालेलं आहे। आता मस्तपैकी हे हलवून घेऊया आपण। गॅस कमी केलेला आहे मी, आणि नंतर हे थोडं मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे आता व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे। हे गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे। आता हे थोडं घट्ट होत आलं की आपल्याला मिक्स करायला जमत नाही, मग थोडा घट्ट पकडून कढईला मग आपण मिक्स करणार आहोत हे व्यवस्थित। हे जेवढं आपला मोदकाचं पीठ जेवढं व्यवस्थित होणार तेवढे आपले मोदक चांगले होतात। आपला पीठ आणि ही पिठी व्यवस्थित झाली पाहिजे, आणि हे मळायला पण आपल्याला उकड चांगली आली, उकडून चांगलं झालं पीठ का आपल्याला मळायला पण व्यवस्थित जमतं। पण आता हे झालेलं आहे पीठ, आपलं गॅस बंद केलेला, आता झाकण लावून हे थंड व्हायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण सारण तयार करूया। सारणसाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि मग 1 ते 1.5 टेबलस्पून घी टाकलेला आहे। मग ह्याच्यामध्ये मी वापर करणार आहे जिऱ्याचा। जिरा घेतलेला अर्धा चम्मच। काही लोक जिरं वापरतात, काही लोक नाही वापरत, आमच्याकडे जिरं वापरतात आणि मोदकाला तर खूपच अप्रतिम चव येते। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जिरं टाकून करायचं, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जिरं टाकून तुमचे मोदक कसे झाले, तुम्हाला आवडले का। आणि ह्यासोबत मी हे टाकलेलं आहे, खसखस टाकलेली आहे, खसखस पण अर्धा चम्मच घेतलेला आहे। ते दोन्ही पण तडकल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत, जो 1 वाटी खोबरा घेतलेला आहे। हा मी पूर्ण 1 नारळ घेतलेला आहे, तो मी 1 वाटीप्रमाणे किसून पूर्ण घेतलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करूया, आणि मग मिक्स झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण पाव वाटी जो गूळ घेतला आहे ह्याच्यापेक्षा थोडं कमी, नारळापेक्षा थोडं कमी जो गूळ घेतलेला आहे तो याच्यात टाकणार आहोत। गूळ मी किसून घेतलेला आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये मी थोडे काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, काही जण टाकतात, जर तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आणि ड्रायफ्रूट्स जसे काजू, पिस्ता, बदाम असे हे थोडे थोडे तुकडे करून मी असं तुकडे करून एकत्र करून हे टाकलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं आता गूळ आपला त्याच्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित चमच्याने परतायचं आहे ते, आणि अजिबात चिटकून द्यायचं नाही पॅनला। कंटिन्यू आपल्याला सारण असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते पॅनला चिटकू नये। असा रसरशीत आपला सारण झाला पाहिजे, सुक्क नाही झालं पाहिजे आपला सारण, असं झालं पाहिजे। आणि कलर पण असा प्रॉपर आला पाहिजे आपल्या सारणला। तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे, आणि सारण कसं रसरशीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकलेली, आपलं सारण आता रेडी झालेलं, गूळ पण विरघळलेला आहे त्याच्यामध्ये, आणि वेलची पूड टाकलेली अर्धा चम्मच। तुम्ही पाहू शकता सारणला कलर किती मस्त आलेला आहे। आता हे आपण एकत्रित करून
वेलची पूड टाकल्यानंतर हे आपण एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया। आता हे प्रॉपर झालं आहे सारण। आता वेगळ्या भांड्यात साईडला काढून घेऊया। असं आपला सारण एकदम परफेक्ट झाला ना की आपले मोदक पण एकदम छान होतात। सारण एकदम सुक्का झाला ना की त्या सारणाला बिलकुल मोदकाला पण चव नाही राहत आणि सारण पण चांगलं नाही वाटत। आता इथे आपलं पीठ पण थंड झालेलं आहे, तर आता आपण हे पीठ मळायला घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत कढईमधून काढून। हे एकदम आपल्याला असं मळायचं आहे, जोपर्यंत सॉफ्ट असा नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला मळायचं आहे। हे जसं पीठ आपण एकदम मऊसर मळून घेऊ तेवढा आपले मोदक पण छान होतात। तर लक्ष असू द्या की आपलं पीठ पण चांगलं मळून झालं पाहिजे, कारण आपले जे मोदकाचे पाकळ्या असतात ते व्यवस्थित जमायला पाहिजे आपल्याला। तसं आपल्याला एकदम मऊसूद असं मळून घ्यायचं आहे पीठ। आता हे व्यवस्थित आपलं मळून झालं। एकदा मी पाण्याने हात धुवून घेते, मग पाण्याने हात धुतल्यानंतर मग एकदा मळायला घेतलं की ते अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित नरम होतं। पूर्ण मळून झाल्यानंतर एकदा पाण्याने हात धुवायचा आणि मग मळायचं, मग अजूनच छान सॉफ्ट असा होतो, मग ते चिटकलं नाही जात आपल्या हाताला। आता हे आपलं व्यवस्थित मळून झालं आहे। आता ह्याला थोडंसं आपण घी लावून ठेवूया। आता याला घी लावून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता कसं नरम असं झालेलं आहे आपला। आणि आता हे पूर्ण असं कपड्याने, स्वच्छ कपड्याने झाकून ठेवूया। झाकून ठेवला की आपलं पीठ पण नरम राहतो आणि कडक होत नाही हवेने। चला आता मोदक बनवायला घेऊया। आता मोदकासाठी मी थोडंसं घेतलेलं आहे पीठ, तुम्ही पाहू शकता मी केवढं घेतलेलं आहे। तेवढ्याप्रमाणे आपल्याला मोदक छोटे मोठे असं तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता। मोठं पाहिजे असेल तर थोडं जास्त पीठ घ्यायचं, छोटे पाहिजे असेल तर छोटा एकदम छोटासा गोळा घ्यायचा आहे। तर मी मीडियम साईजचा गोळा घेतला आहे। असं आपल्याला गोल 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 4 बोटं असे पाठीमागे ठेवून आणि अंगठे पुढे ठेवून असं फिरवत राहायचं आहे एकदम हळू ह्याच्यामध्ये। काही जणांना याची सवय असते तर काही जणांना नसते, तर त्यांनी हळूहळू केलं तरी चालेल। असं आपण शेप देत गेलो का तो प्रॉपर शेप बसला जातो। तुम्ही पाहू शकता कसं व्यवस्थित शेप बसत चाललं आहे, कसं फिरत चाललं आहे हे। आणि असं आपल्याला फिरवत जायचं आहे, असं शेप देत जायचं आहे आणि मग तो आपला प्रॉपर असा मोदक बनायला व्यवस्थित पडतो आपला। तुम्ही हे असं तुम्हाला जर हाताने जमलं नाही तर तुम्ही लाटून पण बनवू शकता पोलपाटवरती। ज्याला हाताने जमतात ते हाताने करतात, मला थोडंफार असं जमतं तर मी याच्यानेच करते, हातानेच करते, मी लाटणीने करत नाही, पोलपाटवरती करत नाही। तर तुम्ही पाहू शकता जमलेलं आहे मला थोडं। तर आता हे आपण पाकळ्या पाडायला घेणार आहोत। तर हे पाकळ्या आपल्याला व्यवस्थित अशा पाडायच्या आहेत। पाकळ्या तुम्ही आधी पण पाडू शकता आणि नंतर सारण भरलं तरी चालेल, पण मला ते अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून मी पहिला सारण भरते थोडंसं आणि मग पाकळ्या पाडते, मग मला तो अंदाजा पण येतो सारणचा। आणि मग पाहिजे तर अजून सारण मी वरून त्याच्यामध्ये ॲड आपण करू शकतो, जर कमी आपल्याला सारण पडलं तर। तर आता इथे आपल्या पाकळ्या झालेल्या आहेत। आता आपण ह्याला शेप देणार आहोत। थोडंसं सारण कमी पडतं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं सारण मी ॲड करते। सारण चांगलं व्यवस्थित भरायचं आहे, पण आपल्याला मोदकला शेप द्यायला पण थोडंसं हलकंसं जागा खाली ठेवायची आहे। आता हे पाकळ्या आपल्या एका साईडला मोडून घ्यायच्या आहेत। एका साईडला आपण पाकळ्या मोडल्या की आपला मोदकचा शेप पण एकदम बरोबर येतो। आता हे पाकळ्या आपल्या पाडलेल्या आहेत एका साईडला। आता हे आपण व्यवस्थित फिरून घेऊया। असं आपल्याला हळूवारपणे हे फिरून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कसं फिरवत चालले मी, तसं तुम्ही पण करू शकता।
आणि मग उरलेला थोडासा पीठ आपण काढून टाकायचा आणि याला शेप द्यायचा, असा थोडासा हलवायचा. बटका झाला तर आपण थोडंसं त्याला हलवून असं थोडंसं हे करू शकतो, शेप देऊ शकतो. तुम्ही पाहू शकता कसं प्रॉपर असं झालेलं आहे. असंच आपल्याला बाकीचे पण मोदक करून घ्यायचे आहे. आपलं पीठ पण व्यवस्थित मळून झाल्यामुळे, असं पीठ नरम झाल्यामुळे आपलं हे शेप पण व्यवस्थित येतो आणि आपले मोदक पण छान होतात. उकड पण मोदकाला चांगली बसते आणि आपण पाकळ्या पण चांगल्या काढू शकतो. आता असे आपल्याला प्रत्येक मोदक रेडी करून घ्यायचे आहेत. असं साईडला थोडंसं असं तुटक झालं की ते आपण साईडून असं जोडू पण शकतो. आता असे सगळे मोदक आपण करून रेडी करायचे आहेत आणि पाकळ्यांचा शेप द्यायचा आहे. सारण आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे सारण आपला व्यवस्थित झालं पाहिजे आणि जास्त गूळ पण त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे. गूळ जास्त झालं की तो सारण आपला एकदम कडक होतं. गूळ आणि खोबऱ्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्याला पिठीमध्ये आपल्याला तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण आपलं परफेक्ट पाहिजे. मग आपले उकडीचे मोदक अगदी छान होतात. तुम्ही हे टिप्स फॉलो केला तर तुमच्या मोदकाला अजिबात चीर पडणार आणि तुमचे मोदक बिलकुल बिघडणार नाही. तुम्ही पाहू शकता माझे पण कसे मोदक परफेक्ट झालेले आहेत. हे अशा आपण पाकळ्या पाडायच्या आहेत आणि मग आपल्याला शेप देऊन त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरून मग आपल्याला ते मोदक फिरून घ्यायचे. फिरून असे शेप द्यायचा आहे. पाकळ्या पाडून घ्यायच्यात आणि मग शेप द्यायचा आहे. याच्यामध्ये दोघांपैकी एकामध्ये जरी मिस्टेक झाली सारणमध्ये किंवा जे आपण पिठी बनवतो, जे पीठ मळून घेतो त्याच्यामध्ये जरी मिस्टेक झाली तर मोदक आपले अजिबात चवीला चांगले लागत नाही. म्हणून आपल्याला बरोबर अगदी प्रमाणवाईज याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. मग आपले मोदक अतिशय अप्रतिम होतात. आता अशा प्रकारे आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता कसा मस्तपैकी शेप आलेला आहे. आता हे मोदक मी इथे स्टीमरला लावणार आहे, स्टीम करायला ठेवणार आहे 10 मिनटासाठी. इथे मी जे आपल्याकडे केशर असतं ना, केशर जर असला तर तुम्ही याच्यावरती एक अशी कांडी ठेवू शकता केशरची, ज्याने आपल्या मोदकाला अजून कलर पण छान येतो आणि मोदक आपले दिसायला पण छान दिसतात. तर आपण हे स्टीम करायला ठेवणार आहोत. स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि मग पाणी गरम झाल्यानंतर स्टीमरमध्ये 10 मिनटासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता केशरची एक कांडी ठेवल्यामुळे त्या मोदकाला कसं भारी असा लुक आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कसे छान असे आपले मोदक झालेले आहेत. कसं कलर पण भारी आलेला आहे आणि पाकळ्या पण तुम्ही पाहू शकता कशा प्रॉपर आलेल्या आहेत पाकळ्या. तर मंडळी ही होती आपली गणपती बाप्पाची खास आवडती डिश उकडीचे मोदक. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मोदक कसे वाटले आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करा जिरं वगैरे टाकून. तर मोदकाला अजून चव येणार आहे, भारी चव येणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे मी आता मोदक तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता कसं छानपैकी सॉफ्ट असं झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण थोडंसं घी टाकणार आहोत. तर चला मंडळी, आतापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू. बाय बाय, टेक केअर.